Good morning student. In today's lecture we learn about the concept of self concept or the self image. In that we learn about the meaning of self concept, then the image of self concept or the types of self image, then the benefits of the self concept or self image. So we start with first meaning of self concept. Individuals have a specific perception and image of themselves. This self concept or the self image are closely connected with the personality of the product patronized by them. Consumer prefer to purchase a product or the services which according to them have a symbolic image related to their self image. In the glossary of term, self concept or the self image means an organized configuration of the perception of the self which are admissible to awareness. It is same as a self image. Self concept expresses the beliefs a person hold about his own attributes and how he is evaluate the self on these qualities. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती स्वतःबद्दल स्पेसिफिक परसेप्शन जे आहे ते आपल्याला क्रिएट करताना दिसून येतात किंवा प्रत्येक व्यक्ती जी आहे ती स्वतःबद्दल एक स्पेसिफिक इमेज जी आहे ती आपल्याला स्वतःच्या मनामध्ये क्रिएट करताना दिसून येतात. म्हणजे आपल्या थोडक्यात लक्षात येईल की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती स्वतःबद्दल ठिकाणी स्पेसिफिक परसेप्शन असेल किंवा इमेज जी आहे ती क्रिएट करत असते. आणि ही जी काही सेल्फ इमेज आहे आणि किंवा सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ती त्या ठिकाणी एखादी व्यक्ती एखादा जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करत असते किंवा स्वतःजवळ जे काही प्रोडक्ट बाळगत असते त्याच्या रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याने आपली सेल्फ इमेज जी आहे यांचं ठिकाणी क्लोज कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने, तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला एखादी व्यक्ती एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादं सर्व्हिस खरेदी करायला जात असते त्यावेळेला स्वतःची इमेज, सेल्फ इमेज आणि सेल्फ कॉन्सेप्ट आणि प्रोडक्टची इमेज किंवा प्रोडक्टचं जे काही कॉन्सेप्ट आहे, प्रोडक्टची जे काही इमेज आहे मार्केटमधली यांच्या ठिकाणी या दोन गोष्टी ठिकाणी रिलेट करत असतात. म्हणजे सेल्फ इमेज आणि प्रोडक्ट इमेज किंवा सेल्फ कॉन्सेप्ट आणि प्रोडक्ट इमेज या ठिकाणी एकमेकाशी रिलेट करून त्या ठिकाणी कंझ्युमर हा प्रोडक्ट खरेदी करताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कंझ्युमरचे जे काही सेल्फ इमेज आहे किंवा सेल्फ कॉन्सेप्ट जो आहे त्याचा इफेक्ट त्याच्या कंझ्युमर बिहेवियरवरती किंवा त्याच्या पर्चेसिंग डिसिजनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. तर सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेज म्हणजेच नेमकं काय, तर त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल किंवा स्वतःबद्दल त्या ठिकाणी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जे काय स्वतःचे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे परसेप्शन त्या ठिकाणी तयार केले जातात, जे ऑर्गनाइज कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी वेगळ्या परसेप्शनच्या ठिकाणी तयार केलं जातं त्याला सारखी आपण सेल्फ इमेज असं म्हटलं जातं. म्हणजे स्वतःबद्दलच प्रत्येक व्यक्ती जे काही स्वतःबद्दलच स्वतःचे काही स्पेसिफिक परसेप्शन किंवा स्वतःचे जे काही विचार त्या ठिकाणी तयार करत असतं त्याला सारखी आपण सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेज असं म्हटलं जातं. तर सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती जे आहे ते स्वतःचे ॲट्रिब्यूट जे आहेत किंवा स्वतःची जी काही वैशिष्ट्य असतील किंवा स्वतःचे काही मतं असतील ती त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस करताना दिसून येतात. त्याचबरोबर सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती जी आहे ते आपल्याकडे असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे क्वालिटीज आहेत त्या कशा पद्धतीने इव्हॅल्युएट करते हे त्या ठिकाणी सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेज म्हणजेच काय, तर एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती स्वतःबद्दलच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे काही परसेप्शन त्या ठिकाणी तयार करत असते किंवा स्वतःची जी काही इमेज त्या ठिकाणी तयार करत असते त्याला त्या ठिकाणी आपण सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेज असं म्हटलं जातं. सेल्फ कॉन्सेप्ट असोसिएटेड विथ द कार्ल रॉजर्स forms a significant part of the individual personality. Rogers defined the self-concept as a organized, consistent, conceptual gestalt compounds of the perception of the characteristics of the I or me and the perceptions of the relationship of I or me to the other and to various aspects of the life together with the values attached to these perception. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला दिले की सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ही त्या ठिकाणी कार्ल रॉजर्स यांच्याशी असोसिएट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते, ज्याने ठिकाणी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी जे काही प्रमाणात पार्ट जो आहे तो ठिकाणी आपल्याला तयार केलेला दिसून येतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीचा जो काही ठराविक पार्ट आहे तो त्याने त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म केलेला दिसून येतो आणि त्यांनी त्या ठिकाणी सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ही त्या ठिकाणी तयार केलेली दिसून येते. तर त्यांच्या मते सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा आय ऑर मी म्हणजे स्वतःबद्दल जी काही वेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक जी असतील ते त्या ठिकाणी ऑर्गनाईज केली जातात किंवा कन्सिस्टंट कॅरेक्टरिस्टिक जी असतील किंवा वेगळ्या प्रकारचे कॉन्सेप्च्युअल गॅस्टल कंपाऊंड जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला तयार केले जातात. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती स्वतःची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्यानुसार वेगळ्या प्रकारचे परसेप्शन जे आहेत ते आपल्याला तयार करताना दिसून येतात आणि ते तयार केलेले जे काही परसेप्शन असतील त्याचा आणि लाईफमध्ये येणारे जे काही वेगळ्या प्रकारचे गोष्टी असतील,
वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अस्पेक्ट्स असतील त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी रिलेशनशिप जी आहे किंवा त्याची बरोबर व्हॅल्यू जी आहे ती अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच स्वतःबद्दल त्या ठिकाणी तयार केलेले जे काही वेगळ्या प्रकारचे जे काही इमेज असेल किंवा जे काही परसेप्शन असतील ते आणि इतर ज्या काही गोष्टी असतील वेगळ्या प्रकारचे लाईफमधले वेगळ्या प्रकारचे अस्पेक्ट्स असतील यांच्याबरोबर त्या परसेप्शन जे आहे ते त्याच्या व्हॅल्यू अटॅच केल्या जातात. त्याला सगळे आपण सेल्फ कॉन्सेप्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की स्वतःचे जे काही वेगळ्या प्रकारचे इमेज असेल किंवा स्वतःचे जे काही कॉन्सेप्ट आहेत आणि किंवा स्वतःचे जे काही परसेप्शन आहेत ते इतर गोष्टींबरोबर कशा पद्धतीने रिलेट करता येईल याच्याकडे आपल्याला सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून फोकस केला जातो. The self concept has two aspects, I and me. Here the I refer to that the self which one believes oneself to be and strive to be. It consists of the individual psychological process which result in a unique whole. The me here relate to the manner to the individual appears to the other and the manner this individual feels he appear to the other. This me is closely tied to the role expectation that other have of person. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सेल्फ कॉन्सेप्ट जे आहे त्याला दोन अस्पेक्ट्स आहेत, आय अँड मी अशा प्रकारचे दोन अस्पेक्ट जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर आय म्हणजेच काय, तर ठिकाणी एखादी व्यक्ती जी आहे ते स्वतःबद्दल त्या ठिकाणी जे काही बिलीफ्स त्या ठिकाणी तयार करत असते किंवा स्वतःबद्दल जे काही वेगळ्या प्रकारचे परसेप्शन तयार करत असते त्यालाच आय असं म्हटलं जातं. म्हणजेच आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वतःबद्दल जे काही बिलीफ्स त्या ठिकाणी तयार केले जातात किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती सायकोलॉजिकल प्रोसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही स्वतःचे परसेप्शन्स त्या ठिकाणी तयार करत असते हे त्या ठिकाणी आयच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. आणि मी म्हणजेच काय, तर ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ते आपले स्वतःचे परसेप्शन इतरांबरोबर कशा पद्धतीने रिलेट करते किंवा ते स्वतःचे जे काय तयार केलेले परसेप्शन असतील ते इतर गोष्टींबरोबर किंवा इतर व्यक्तींबरोबर कशा पद्धतीने ठिकाणी रिलेट करते किंवा इतर व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तीबद्दल कशा पद्धतीने ठिकाणी फील करतायत किंवा ते परसेप्शन जे आहेत ते कशा पद्धतीने रिलेट करतायत त्यालाच ठिकाणी मी असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने दोन अस्पेक्ट जे आहेत ते ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर मी जो अस्पेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला इतरांबरोबर एखादी व्यक्ती कशा पद्धतीने एक्सप्रेस होते किंवा त्याचे एक्सपेक्टेशन कशा पद्धतीचे आहे त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला रिलेट असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आय आणि मी हे दोन अस्पेक्ट जे आहेत ते सेल्फ कॉन्सेप्टमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. Next is image of self concept or the types of self image. Researchers have rightly indicated that in place of considering the individual as a single self, it is desirable to think of him in the terms of multiple self. There are four important or the image in self concept are briefly explained below. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला इमेज ऑफ सेल्फ कॉन्सेप्ट किंवा टाईप्स ऑफ सेल्फ इमेज या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सांगितलं की रिसर्चरने असं इंडिकेट केलं आहे की प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ती तयार करत असताना फक्त सिंगल सेल्फचा विचार न करता मल्टिपल सेल्फचा ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी सेल्फ कॉन्सेप्ट आहे किंवा सेल्फ इमेज जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला तयार करणं गरजेचं असतं. म्हणजे स्वतःबद्दल जे काही कॉन्सेप्ट आपण तयार करत असतो किंवा परसेप्शन तयार करत असतो ते फक्त सिंगल सेल्फ किंवा एका गोष्टीचा विचार न करता त्या ठिकाणी मल्टिपल सेल्फ म्हणजेच मल्टिपल गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आपले परसेप्शन्स त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी चार इम्पॉर्टंट किंवा चार सेल्फ कॉन्सेप्टचे इमेज किंवा टाईप्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज सेल्फ इमेज. सेल्फ इमेज दॅट वे वन सीज वन सेल्फ. एव्हरी पर्सन हॅज अ सर्टन बिलीफ्स अबाउट हू अँड व्हॉट ही इज. These beliefs are actually person's self-image or identity. It is a lifelong development, largely unconscious to the individual and his society. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजे सेल्फ इमेज. तर सेल्फ इमेज म्हणजेच काय, तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती स्वतःकडेच त्या ठिकाणी बघत असते किंवा स्वतःचीच त्या ठिकाणी एक इमेज तयार करत असते त्याला सरी आपण सेल्फ इमेज असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती जे आहे ते स्वतःबद्दलच त्या ठिकाणी काही बिलीफ जे आहे ते तयार करत असतात. म्हणजे स्वतः आपण कोण आहोत, आपण काय आहोत याच्याबद्दल त्या ठिकाणी स्वतःचे जे काही बिलीफ्स त्या ठिकाणी तयार करत असतो त्यासाठी आपण सेल्फ इमेज असं म्हटलं जातं. आणि हे जे काही सेल्फ इमेज जे आहेत किंवा हे जे काही बिलीफ्स आहेत ती स्वतःची त्या ठिकाणी एक सेल्फ इमेज किंवा सेल्फ आयडेंटिटी त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीची तयार झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती जे काही स्वतःबद्दल त्या ठिकाणी बिलीफ्स त्या ठिकाणी तयार करत असतो तेच त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे ॲक्च्युअल त्या ठिकाणी सेल्फ इमेज किंवा आयडेंटिटी त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते.
आणि ही जी काही सेल्फ इमेज आहे ती त्या ठिकाणी पूर्ण आपल्या आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप होताना दिसून येते. म्हणजे स्वतःची जी काही सेल्फ इमेज जी आहे ती लाईफ लॉंग आपल्याला डेव्हलपमेंट होताना दिसून येते. आणि ही जी इमेज आहे ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला त्याचबरोबर त्याच्या सोसायटीला देखील अनकॉन्शियस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच आपली जी काही स्वतःची सेल्फ इमेज जी आहे ती आयुष्यभर लाईफ लॉंग त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप होताना दिसून येते. त्याचबरोबर ही जी काही सेल्फ इमेज जी आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबरच त्या ठिकाणी सोसायटीला देखील अनकॉन्शियस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने फर्स्ट टाईप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट इज आयडल सेल्फ. द आयडल सेल्फ सजेस्ट द वे वन वुड लाईक टू बी. द आयडल सेल्फ डिफर फ्रॉम द सेल्फ इमेज ॲज सेल्फ इमेज इंडिकेट्स अ रिॲलिटी ऑफ अ पर्सन ॲज अ परसिव्ड बाय हिम. While the idle self indicate the idle position as perceived by him. In short, there may be gap between the two characteristics. The idle self is useful in stimulus the selectivity, as a person will be select those stimuli for processing which one fit in which the future of his idle self. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच आयडल सेल्फ. तर आयडल सेल्फ म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीला भविष्यामध्ये काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, मग ते कोणत्या मार्गाने केल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने केल्या पाहिजेत याचा जो काही वे आहे तो आयडल सेल्फच्या माध्यमातून सजेस्ट केला जातो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखाद्या प्रत्येक व्यक्तीला भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी करायच्या असतात किंवा कोणत्या ना कोणती गोष्टी ठिकाणी मिळवायच्या असतात. मग त्या गोष्टी करत असताना आपण कोणत्या मार्गाने केल्या पाहिजेत हे ठरवण्यासाठी आयडल सेल्फ हे ठिकाणी आपल्याला मार्ग दर्शवताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आयडल सेल्फ आणि सेल्फ इमेज यांच्यामध्ये डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. तर आपल्याला लक्षात येईल की सेल्फ इमेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची जी काही रिॲलिटी जी आहे ती आपल्याला परसिव्ड करताना दिसून येते. म्हणजेच त्या व्यक्तीच्या माध्यमातून जी काही रिॲलिटी परसिव्ड केलेली आहे किंवा रिॲलिटी ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे ती सेल्फ इमेजच्या माध्यमातून इंडिकेट केली जाते. तर आयडल सेल्फच्या माध्यमातून काय इंडिकेट केलं जातं, तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून कशा पद्धतीची पोझिशन जी आहे ती परसिव्ड केलेली आहे किंवा कोणत्या पद्धतीची आयडल पोझिशन परसिव्ड केलेली आहे ही त्या ठिकाणी आयडल सेल्फच्या माध्यमातून रिप्रेझेंट केली जाते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी फरक गॅप आहे किंवा दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला डिफरन्स किंवा गॅप जो आहे तो असलेला दिसून येतो. तर आयडल सेल्फ जो आहे तो स्वतःच्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही फीचर्स असतील ते डेव्हलप करत असताना जे काही स्टिम्युला ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत किंवा सिलेक्ट करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला मदत करताना दिसून येत किंवा स्वतःचे काही परसेप्शन तयार करत असताना कोणकोणते स्टिम्युला ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत प्रोसेसिंगसाठी ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला आयडल सेल्फ ही मदत करताना दिसून येते. अशा पद्धतीने आयडल सेल्फ ही सेकंड कॉन्सेप्ट आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज लुकिंग ग्लास सेल्फ. इट इज अ परसेप्शन ऑफ द पर्सन अबाउट हाऊ अदर आर परसिविंग हीज क्वालिटीज अँड फीचर. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिलं तर म्हणजेच लुकिंग ग्लास सेल्फ. तर लुकिंग ग्लास सेल्फ म्हणजेच काय, तर आपले जे काही परसेप्शन असतील किंवा आपले जे काही क्वालिटीज असतील किंवा आपले जे काही फीचर्स असतील त्या इतर लोकांचं त्याच्यावरती कशा पद्धतीचं परसेप्शन आहे किंवा आपण जे काय आपल्या क्वालिटीज असतील किंवा आपले फीचर्स असतील आपले परसेप्शन असतील याच्यावरती इतर जे काही लोक आहेत त्यांचं काय परसेप्शन आहे किंवा त्यांचं काय मत आहे त्याला ठिकाणी आपण लुकिंग ग्लास सेल्फ असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती स्वतःचे जे काही फीचर्स असतील किंवा स्वतःच्या क्वालिटीज त्या ठिकाणी डेव्हलप करत असतात. मग ह्या ज्या काही क्वालिटीज त्या ठिकाणी परसिव्ड केलेल्या असतात किंवा जे काही फीचर त्या ठिकाणी आपण परसिव्ड केलेले असतात त्याच्यावरती इतर व्यक्तीचं जे काही परसेप्शन आहे किंवा इतर व्यक्तींची जी काही मतं आहेत त्याला सगळ्यांनी आपण लुकिंग ग्लास सेल्फ असं म्हटलं जातं. मग सेल्फ कॉन्सेप्ट डेव्हलप करत असताना त्या देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच रिअल सेल्फ. तर रिअल सेल्फ म्हणजेच काय, तर आपण मगाशी बघितलं की सेल्फ इमेजमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे बिलीफ्स हे आपण त्या ठिकाणी तयार करत असतो. आयडल सेल्फमध्ये आपण एखादी पोझिशन जी आहे आयडल पोझिशन जी आहे ती परसिव्ह करत असतो. लुकिंग ग्लास सेल्फमध्ये काय करत असतो, तर वेगळ्या प्रकारचे जे काय क्वालिटीज असतील किंवा फीचर्स असतील त्याच्यावरती इतरांचं काय परसेप्शन आहे ते ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. पण रिअल सेल्फमध्ये काय केलं जातं, तर रिॲलिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा रिॲलिटीमध्ये आपण कोणत्या पोझिशनवरती आहेत आपण नेमके काय आहोत हे त्या ठिकाणी रिअल सेल्फमध्ये आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच थोडक्यात रिॲलिटीमध्ये आपण कोणत्या गोष्टी करत आहोत किंवा कोणत्या पोझिशनवरती आपण आहोत किंवा आपले फीचर आपली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत रिअलमध्ये आपण कोणत्या पोझिशनवरती आहोत हे रिअल सेल्फमध्ये आयडेंटिफाय केलं जातं किंवा रिॲलिटी काय आहे हे त्या ठिकाणी
रिअल सेल्फमध्ये आयडेंटिफाय केलं जातं. आणि ते देखील सेल्फ कॉन्सेप्ट तयार करत असताना आपल्या रिअल सेल्फ जी आहे किंवा रिॲलिटी जी आहे ती देखील आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने 4 कॉन्सेप्ट त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ती तयार झालेली आपल्याला दिसून येते. किंवा प्रत्येक व्यक्तीने सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे किंवा सेल्फ इमेज जी आहे ती तयार करत असताना या 4ही गोष्टी म्हणजे सेल्फ इमेज असेल, आयडल सेल्फ असेल, लुकिंग ग्लास सेल्फ असेल, त्याचबरोबर रिॲलिटी सेल्फ असेल, रिअल सेल्फ असेल, या 4ही गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेज ही डेव्हलप करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज बेनिफिट ऑफ सेल्फ कॉन्सेप्ट और सेल्फ इमेज. तर या ठिकाणी आपल्याला सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेजचे काही बेनिफिट्स दिलेले आहेत. तर बेनिफिट्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज रीइव्हॅल्युएट अँड रीॲडजस्टमेंट ऑफ द सेल्फ इमेज. Self concept is one aspect of the overall personality of an individual. It gives a different fact of him, his self image or personality. Self concept study enable an individual to re-evaluate himself and readjust his self image so as to make it more consistent with the cause available to him. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट बेनिफिट दिलं तर म्हणजेच रीइव्हॅल्युएट अँड रीॲडजस्टमेंट ऑफ द सेल्फ इमेज. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात दिली की सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ती प्रत्येक व्यक्तीची काही इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी जी आहे त्याचा एक ॲस्पेक्ट्स आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची काही पर्सनॅलिटी आहे त्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीचा सेल्फ कॉन्सेप्ट हा एक ॲस्पेक्ट्स आहे, त्याच्यामधला एक भाग आहे. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेल्फ इमेज किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय पर्सनॅलिटी जी आहे त्याच्यामधले वेगळ्या प्रकारचे डिफरंट फॅक्ट जे आहेत ते ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केले जातात. मग ज्यावेळेला आपण सेल्फ कॉन्सेप्ट ठिकाणी स्टडी करत असतो किंवा सेल्फ कॉन्सेप्ट आपण क्रिएट करत असतो त्यावेळेला प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहे ते ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी रिइव्हॅल्युएट आपल्याला करताना दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी स्वतःलाच त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन स्वतःचंच इव्हॅल्युएशन हे त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून जी काही सेल्फ इमेज जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण सेल्फ कॉन्सेप्ट ठिकाणी क्रिएट करत असतो किंवा सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती ही स्वतःचा ठिकाणी इव्हॅल्युएशन हे करत असते. आणि त्याच्या माध्यमातून आपली जी काही इमेज आहे सेल्फ इमेज जी आहे ती ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मिनिंगफुलनेस अँड कन्सिस्टन्सी. अ पर्सन सेल्फ कॉन्सेप्ट गिव्स हिम अ सेन्स ऑफ मिनिंगफुलनेस अँड कन्सिस्टन्सी. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिले तर म्हणजेच मिनिंगफुलनेस अँड कन्सिस्टन्सी. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काही सेल्फ कॉन्सेप्ट आहे याच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काही पर्सनॅलिटी जी आहे त्याला एक मिनिंगफुलनेस देण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काही पर्सनॅलिटी जी आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये कन्सिस्टन्सी आणण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये एक मिनिंगफुलनेस किंवा कन्सिस्टन्सी आणण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज ॲनालायझिंग अ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. Self concept plays a very significant role in analyzing the organizational behavior. A person perceived a situation depending on his self concept, which has direct influence on his behavior. This implies that the person with the different self concept need a different types of managerial practice. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिला तर म्हणजेच ॲनालायझिंग द ऑर्गनायझेशनल बिहेवियर. म्हणजे सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे जे काही ऑर्गनायझेशनल बिहेवियर जे आहे ते ॲनालाइज करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे याचा इफेक्ट जो आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची जी काही सेल्फ कॉन्सेप्ट आहे त्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती प्रत्येक सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने बिहेव करणार आहे किंवा कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकते याच्यावरती ठिकाणी आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे सेल्फ कॉन्सेप्टनुसार प्रत्येक व्यक्ती जी आहे ती वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्ट करताना दिसून येते. मग त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या मॅनेजरियल प्रॅक्टिसेस करत असताना त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन ह्या द्याव्या लागतात. मग या रिॲक्शन्स देत असताना किंवा ॲक्शन करत असताना आपण ते कशा पद्धतीने देणार आहोत हे त्या ठिकाणी सेल्फ कॉन्सेप्टवरती आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. त्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये आपण कशा पद्धतीने बिहेव करणार आहोत किंवा आपलं बिहेवियर कशा पद्धतीचं असणार आहे किंवा बिहेवियर कशा पद्धतीचं आहे हे ॲनालाइज करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ कॉन्सेप्टची मदत झालेली दिसून येते. Next is managing the manpower function. Self-concept theory is useful for the certain manpower function. It is also relevant to the study of organizational behavior.
म्हणजेच नेक्स्ट ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिले तो म्हणजेच मॅनेजिंग मॅनपॉवर फंक्शन्स, म्हणजेच वेगळ्या प्रकारची काय मॅनपॉवर फंक्शन जी आहेत ती देखील मॅनेज करण्यासाठी आपल्याला सेल्फ कॉन्सेप्टची मदत झालेली दिसून येते. म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट थेअरी जी आहे याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची जी काय मॅनपॉवर फंक्शन जी आहेत प्रत्येक व्यक्तीची ती त्या ठिकाणी आपल्याला मॅनेज करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशनल बिहेवियर जो आहे त्याचा देखील आपल्याला स्टडी करण्यासाठी सेल्फ कॉन्सेप्ट थेअरीची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्फ्लुएन्सिंग कंझ्युमर बिहेवियर. Personality plays an important role in influencing the consumer behavior. Marketers have to explore and find out how the concept of self and the self image can be used to associate in the brand personality. Once this is done, it will become easier for the marketer to do a market positioning and correlate it with the personality of the consumer. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिला आहे तो म्हणजेच इन्फ्लुएन्सिंग कंझ्युमर बिहेवियर. तर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पर्सनॅलिटी जी आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट करताना किंवा त्याच्यावरती आपल्याला इन्फ्लुएन्स करताना दिसून येते. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय पर्सनॅलिटी आहे त्याचा इफेक्ट हा त्याच्या कंझ्युमर बिहेवियरवरती किंवा त्याच्या बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. मग प्रत्येक मार्केटर जो आहे तो त्याकडे सेल्फ आणि सेल्फ इमेज जे आहे म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट आणि सेल्फ इमेज या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ब्रँड पर्सनॅलिटीचे कशा पद्धतीने रिलेट करता येईल किंवा दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट आणि सेल्फ इमेज जी आहे किंवा पर्सनॅलिटी जी आहे ते ब्रँड पर्सनॅलिटीची कशा पद्धतीने असोसिएट करता येईल कशा पद्धतीने रिलेट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. आणि हे एकदा काय योग्यरित्या जमलं म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीची काय पर्सनॅलिटी असेल सेल्फ कॉन्सेप्ट असेल किंवा सेल्फ इमेज असेल या जर त्या ठिकाणी ब्रँड पर्सनॅलिटीबरोबर योग्यरित्या आपल्याला असोसिएट करता आल्या तर त्या ठिकाणी आपलं जे काही मार्केट सेगमेंटेशन असेल किंवा मार्केट पोझिशनिंग जे आहे ते करण्यासाठी आपल्याला अगदी इझी झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर कंझ्युमर पर्सनॅलिटी आणि ब्रँड पर्सनॅलिटी जी आहे यांच्यामध्ये कोरिलेशन आपल्याला करण्यासाठी देखील अगदी इझियर झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने सेल्फ कॉन्सेप्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या कंझ्युमर बिहेवियर जे आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज प्रिपेअरिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर कंझ्युमर. Consumer prefer to purchase a product which match to their personal image. Thus, the detailed knowledge of the various self-image of the consumer will enable a marketer to work out a marketing strategy suitable to the different types of consumer. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला बेनिफिट दिलं तर म्हणजेच प्रिपेअरिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर कंझ्युमर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कंझ्युमर जो आहे तो एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस करत असताना सेल्फ इमेज असेल किंवा सेल्फ कॉन्सेप्ट जे आहेत ते त्या प्रोडक्टबरोबर मॅच करताना आपल्याला दिसून येतात किंवा स्वतःचे जे काही पर्सनॅलिटी आहे किंवा स्वतःचे जे काही सेल्फ इमेज असेल सेल्फ कॉन्सेप्ट असतील हे त्या प्रोडक्टबरोबर आपल्याला मॅच करताना दिसून येतात किंवा त्या सर्व्हिसबरोबर आपल्याला मॅच करताना दिसून येतात. त्यामुळे जर आपल्याला आपल्या प्रोडक्टकडे किंवा आपल्या सर्व्हिसकडे जास्तीत जास्त कंझ्युमर अट्रॅक्ट करायचे असतील तर त्या टाईपनुसार किंवा त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे किंवा कंझ्युमरचे जे काही सेल्फ कॉन्सेप्ट आहेत त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रोडक्ट हे आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी अगोदर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही सेल्फ इमेज आहेत म्हणजेच प्रत्येक कंझ्युमरचे जे काही इमेज आहेत सेल्फ इमेज आहेत किंवा सेल्फ कॉन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं असतं. आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या प्रत्येक टाईपच्या कंझ्युमरनुसार त्या ठिकाणी आपल्याला तयार करणं गरजेचं असतं. मग या तयार करण्यासाठी सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला मदत करताना दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेल्फ इमेज असेल किंवा सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ती आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी कंझ्युमरसाठी वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या मार्केटर किंवा ॲडव्हर्टायझर हे तयार करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने कंझ्युमरसाठी वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी तयार करण्यासाठी देखील सेल्फ कॉन्सेप्टची आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीचे वेगळे बेनिफिट जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला सेल्फ कॉन्सेप्ट किंवा सेल्फ इमेजचे दिलेले आहेत. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले अल्टरिंग सेल्फ इमेज. तर अल्टरिंग सेल्फ इमेज म्हणजेच काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.